विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं आज 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज या ठिकाणी संपन्न होत आहे। मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या संमेलनाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आजच्या या शुभारंभ प्रसंगी उपस्थित या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर साहेब, आपले मावळते अध्यक्ष भारत सासनेजी, श्रीमती चपळगावकरजी, माजी खासदार व स्वागताध्यक्ष दत्ता मेघेजी, पद्मश्री डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी जी, डॉक्टर कुमार विश्वास जी, माजी आमदार सागर मेघे जी, आमदार डॉक्टर पंकज भोयर जी, आमदार नरेंद्र बोंडेकर जी, डॉक्टर पी.डी. पाटिल जी, डॉक्टर गिरीश गांधी जी, माननीय उषाताई तांबे जी, डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे जी, प्रवीण दाते, विलास मानेकर, प्रकाश पात्रे, रवींद्र शोभने, आमचे मुंबई आणि ठाण्याचे नरेंद्र पाठक जी, डॉक्टर अभ्युदय मेघे, डॉक्टर विलास देशमुख, विकास लिमये, रमेश वंसकर, संजय इंगळे आणि जिल्हाधिकारी कर्डिले, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विदर्भ साहित्य संघ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि विद्यार्थी, कवी, पत्रकार, विदर्भातील तसेच महाराष्ट्रातील या ठिकाणी उपस्थित साहित्यप्रेमी, रसिक वर्ग, पत्रकार मित्र, मी सगळ्यांना मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आजच्या या संमेलनाच्या शुभारंभ प्रसंगी स्वागत आपलं करतो, शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन देखील करतो। खरं म्हणजे कुमार विश्वास जी, आपको हमें सुनना था, फिर जरूर सुनेंगे, लेकिन आपने जैसे कहा था कि आज ये पूरा कार्यक्रम का आयोजन हमारे साहित्य सम्मेलन के पास था, इसलिए, और आपने कहा, खरं म्हणजे आज ही साहित्य नगरी या ठिकाणी आज सजली आहे आणि आज खरं म्हणजे साहित्याची पंढरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि आज हे आपलं 3-4 दिवसाचं जे साहित्य संमेलन आहे, या साहित्याचा जो काय या ठिकाणी अजर आपल्याला गजर होतोय, त्या ठिकाणी आपल्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज आपण पाहिलं तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊ। शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे, त्यामुळे जरूर आपण ऐकून घेऊ। आणि खऱ्या अर्थाने आज खरं म्हणजे हे साहित्य संमेलन आहे, आपल्याला आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहेत, परंतु या साहित्य संमेलनामध्ये हे 3 दिवसाचं साहित्य संमेलन
देशभरातून इकडे विविध भागातून जे साहित्यिक आलेत, आपले मान्यवर आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. शेवटी सरकार हे तुमच्यासाठी 24 तास सरकारची दारं उघडी आहेत. त्यामुळे हे विषय आपल्याला बोलायला वेगळं व्यासपीठ आहे. एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. कुणाचाही आदर करण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. परंतु आज कुमार विश्वास जी यहाँ सभी साहित्यिक उपस्थित हैं, देश भर से सब यहाँ मौजूद है. और आज पूर्ण हे आजचं राज्य जे आहे हे साहित्यिकांचं राज्य आहे. आणि म्हणून आम्ही इकडे पाहुणे म्हणून आलेलो आहोत. आणि आपल्या या साहित्य नगरीमध्ये, साहित्य संमेलनामध्ये कुठेही सरकारचा हस्तक्षेप आम्ही करणार नाही, केला नाही. आणि मगाशी केसरकर साहेबांनी त्या बाबतीमध्ये उल्लेख केलेला आहे. खरं म्हणजे साहित्य हे सर्वश्रेष्ठ आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या महाराष्ट्राने दिले. आणि म्हणून आज या ठिकाणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती चपळगावकर साहेबांना संमेलनाचं अध्यक्षपद दिलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या महाराष्ट्राचा गौरव आहे आणि या महाराष्ट्राचं भूषण आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. ज्यांनी आपला देश बळकावून बसलेल्या ब्रिटिशांना म्हणजे परकीयांना चले जाव असं ठणकावलं आणि स्वकीयांना खेड्याकडे चला असा मंत्र दिला, त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या वास्तव्यानं पावन झालेल्या आणि पवनार आश्रम विनोबा भावेंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीला मी सर्वप्रथम या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून वंदन करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि या भूमीमध्ये होत असलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित असलेल्या तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर अशा प्रकारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्याचा बहुमान मिळेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. या बहुमानाकडे थोड्या वेगळ्या नजरेने बघतो आहे मी आता इथे केवळ उद्घाटक म्हणून उभा नाही आहे, तर खऱ्या अर्थाने कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. ही कृतज्ञता आहे मराठी साहित्याबाबतची. आणि म्हणून सामान्य मातीशी नाळ जोडून असलेला माणूस मराठी साहित्याचा खरा नायक आहे. आणि म्हणून आमच्यासारख्या सामान्य माणसाला या ठिकाणी मराठी साहित्यानं नायकाची भूमिका दिली, त्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने एक प्रतिनिधी म्हणून मी शासनाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहे. एवढं मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो. आणि संधी मला देणाऱ्या आयोजकांचं आणि साहित्य महामंडळाचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि आभार मानणं मी माझं कर्तव्य देखील समजतो. आणि म्हणून सुरेश भटांच्या शब्दात सांगायचं तर, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, ऐकतो मराठी आणि खरे आम्ही भाग्यवान. हे सगळं जे काय आहे हे मराठी भाषेची आपली गोडवी जी आहे, मराठी भाषेचा गोडवा जो आहे, आणि मराठी भाषेसाठी जे आपण साहित्यिक सगळे इथे व्यासपीठावर बसलेले आहात त्यांचं योगदान जे आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून खरं म्हणजे या राजकारण्यांसाठी, समाजसेवकांसाठी गर्दीची सभा हे काही विशेष त्याला महत्त्व नसतं, पण आज आणि एकूणच अखिल भारतीय मराठी संमेलनाला जमणारी गर्दी म्हणजे खरोखर एक विलक्षण गोष्ट आहे. अशा संमेलनासाठी हजारो लाखो साहित्यप्रेमी दरवर्षी पंढरीची वारी करावी
तितक्याच आस्थेने आणि प्रेमानं या ठिकाणी गोळा होतात. हा खरोखर मगाशी आपल्या कुमार विश्वासजींनी पण सांगितलं, त्याचबरोबर आपले आधीच्या मान्यवरांनी देखील या ठिकाणी सांगितलं. हे एक अद्भुत आहे. आणि म्हणून विश्वनाथ प्रसाद तिवारीजींनी देखील मगाशी सांगितलं, हे सही एक अद्भुत आहे. आणि ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती आपल्याला जोपासली पाहिजे. आणि म्हणूनच एक खऱ्या अर्थाने एक चमत्कार घडवणारी भाषा म्हणजे मराठी आहे, याचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. हे 96वं साहित्य संमेलन आहे. म्हणजे इतकी वर्ष मराठीच्या ओढीनं, साहित्याच्या ओढीनं मराठी माणसं संमेलनास हजेरी लावत आहेत. साहित्यावरील विविध प्रकाराबद्दल चर्चा मंथन या ठिकाणी करणार आहेत आणि यापूर्वी देखील त्यांनी केलं आहे. कोट्यावधींची पुस्तकं विकली देखील जात आहेत. आणि हे अद्भुत आहे. एका अर्थाने म्हणायचं तर सुदृढ सांस्कृतिक लोकशाहीचं हे एक विराट रूप आहे असं आपल्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं छोटं रूप असलेलं विश्व मराठी संमेलन मध्यंतरी दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पार पडलं. आणि त्यांना नोव्हेंबरमध्ये कल्पना सुचली आणि तात्काळ दिवस रात्र एक करून एक आपण युद्ध पातळीवर हे संमेलन आयोजित देखील केलं. आणि त्याला जगभरातले लोक देखील उपस्थित होते आणि ते यशस्वी देखील झालं. मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगेन, चपळगावकर साहेब, मी जेव्हा दावोसला गेलो होतो आणि त्यावेळेस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला, त्या ठिकाणी देखील जगभरातले मराठी लोक त्या ठिकाणी भेटले. अतिशय प्रेमाने, आस्थेने, एक म्हणजे त्यांना देखील आनंद झाला, मला देखील त्या ठिकाणी मराठी भाषा ऐकून समाधानही वाटलं. आणि त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की आपण अशा प्रकारच्या कार्यक्रमातून, संमेलनातून एकत्र आलं पाहिजे. जगभरात कुठेही आपला मराठी माणूस असला तरी जो जिव्हाळा, ओलावा, आपुलकी आहे ती कधीच कमी होत नाही. ती अशा कार्यक्रमातून वृद्धिंगत होत असते, वाढत असते. आणि म्हणून अशा अनेक संमेलनं अशी आपल्याकडे होत आहेत. मराठी साहित्य, संस्कृती, परंपरा यांच्या विकासासाठी ती आवश्यक देखील असतात. त्यानं मराठी साहित्याच्या पोषणाला हातभारच लागत असतो. त्यामुळे अशा संमेलनाची खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काय किंवा इतर ठिकाणी होणारी साहित्य विषय संमेलन काय, गेले अनेक वर्ष मी अनेक संमेलनाला देखील प्रत्यक्ष हजेरी लावली, उपस्थित राहिलो. ठाण्यात देखील साहित्य संमेलन मोठं भव्य दिव्य चांगलं पार पडलं, यशस्वी झालं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतो की साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांचं काय काम. आणि शेवटी आपण, मी मगाशीच सांगितलं, हे साहित्य संमेलनामध्ये बिलकुल आम्हाला कधी आम्ही राजकीय हस्तक्षेप केला नाही, करणार नाही. शेवटी हे आज साहित्यिकांचं राज्य आहे. आणि या ठिकाणी मी पाहतोय की वातावरणामध्ये एक आगळा वेगळा आनंद भरून वाहतोय. बाहेर देखील पाहिलं, वातावरण देखील अगदी साहित्यमय झालेलं आहे. आणि म्हणून अशा वेळेस मी एकच सांगू इच्छितो की या ठिकाणी ज्यांच्या वास्तव्यानं समृद्ध पावन झालेल्या भूमीमध्ये हा सोहळा होतो आहे ते महात्मा गांधी काय, आपले आचार्य विनोबा भावे काय, ही लिहिणारीच थोर माणसं होती. आणि महात्मा ज्योतिबा फुले असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, यशवंतराव चव्हाण असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, प्रबोधनकार असतील, बाळासाहेब असतील, असे कितीतरी थोर राजकीय सामाजिक नेते हे देखील साहित्यिकच होते. आणि साहित्यातून त्यांनी समाजसेवा केली पुढे. आणि हे देखील आपल्याला सगळ्यांना मला सांगण्याची आवश्यकता नाही. समाजाला दिशा देणारे आणि जगण्याचं बळ देणारे सर्व साहित्यिक हे मुळात सामाजिक नेतेच असतात. समाजसेवा त्यांच्या अंगामध्ये भिनलेली असते. आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये खऱ्या अर्थाने दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख, आपण काहीतरी या भूमीला, महाराष्ट्राला देणं लागतोय
ही भावना मनामध्ये ठेवून या व्यासपीठावरच्या सर्वांनीच आपापल्या परीने कार्य केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सामाजिक तळमळीमधूनच त्यांचं साहित्य या ठिकाणी जन्माला येत असतं आणि सामाजिक तळमळीतूनच राजकीय नेतृत्वही उदयाला येत असतं, सामाजिक नेतृत्वही उदयाला येत असतं. त्यामुळे सामाजिक तळमळ हे साहित्यिक आणि राजकारणी अशा दोघांचे खऱ्या अर्थाने उगमस्थान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि असं असताना साहित्य याबरोबर आणि म्हणूनच मगाशीच मी म्हणालो की खऱ्या अर्थाने माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं या ठिकाणी उद्घाटन करण्याचं भाग्य मला लाभेल असं कधी मला स्वप्नात वाटलं नव्हतं. परंतु आपल्या आयोजकांमुळे आणि समोर बसलेल्या सर्वांच्याचमुळे हे मला भाग्य लाभलं. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देईन. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आज साहित्यिकांना देखील राजकीय विषय या ठिकाणी खरं म्हणजे आपण कधी मगाशी चपळगावकर साहेबांची देखील माझी अशी चर्चा झाली. खऱ्या अर्थाने राज्य हे सर्वसामान्य लोकांच्या हिताची जपणूक करणारं राज्य सरकार असायला पाहिजे, राज्यकर्ते असले पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आम्ही चांगले निर्णय घेऊ नक्की त्या ठिकाणी आपण आमच्या पाठीवर शाबासकीची थाप जेव्हा द्याल आणि साहित्यिकांकडून जेव्हा ही थाप मिळते तेव्हा आणखी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, आपण चांगलं काम करू लागतो. आणि जेव्हा सरकारकडून राज्यकर्त्यांकडून एखादा चुकीचा निर्णय झाला तरी देखील आपल्याला वरिष्ठांना कान धरण्याचा देखील अधिकार आहे. आणि नक्की या राज्याच्या भल्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी त्यामध्ये सगळे आले आणि सर्व घटक आले यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करतोय. 100% काम 100% सर्वांचं समाधान हे आम्ही करू शकतो का असा दावा आम्ही नक्कीच करणार नाही. परंतु जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं नक्की करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. आणि म्हणूनच आपल्यासारख्या अगदी साहित्य क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे मान्यवर आहेत आणि त्यांच्या सूचना त्यांचं मार्गदर्शन देखील आमच्या शासनाला आवश्यक आहे. खरं म्हणजे तुम्ही जेवढं खुल्या मनाने आपण एक दुसऱ्याशी बोलू तेव्हाच आपण एक दुसऱ्याला ओळखू शकतो. आणि म्हणून जेव्हा चर्चा करतो तेव्हा काही चर्चेमधून चांगले निर्णय येत असतात आणि ते चांगले निर्णय या राज्यातल्या जनतेच्या भल्यासाठी होत असतात. आणि म्हणून याची देखील आवश्यकता आहे. आणि म्हणून साहित्यिकांचं समाजात लोकांच्या मनात आणि आमच्याही मनामध्ये एक विशेष आदराचं स्थान आहे. त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे केलेली पाठराखण देखील आमच्या दृष्टीने महत्त्वाची असते आणि त्यातून लोकसेवेच्या व्रताला आणखी बळ मिळतं हे देखील मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. आणि म्हणून आता राजकारणाकडून पुन्हा या ठिकाणी राजकारण काय आजचा हा राजकारणाचा विषयच नाही आहे, हा साहित्याचा विषय आहे. आणि हे साहित्य संमेलन अखिल भारतीय आहे. देशभरातील मराठीजन येथे उपस्थित आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यातील लेखक कवी रसिक येथे हजर आहेत. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लेखक कवी हे आपल्या लेखनातून त्या त्या प्रदेशातील सांस्कृतिक सामाजिक व्यवस्थेचा आरसा दाखवत असतात. तिथल्या मातीचा गंध त्यांच्या लेखनातून येत असतो. आणि म्हणून वि स खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे असे कसदार ज्ञानपीठ विजेते आपल्या मराठी साहित्याला लाभलेले आहेत. हे देखील आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे की आपण भाग्यवान आहोत. हा वारसा पुढे जोमाने चालत राहील यात कुणाला शंका बाळगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून माझी तमाम मराठी साहित्यिकांना नम्र विनंती आहे की शहरासोबत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात देखील गेल्या काही वर्षामध्ये होत चाललेल्या बदलांची देखील आपण सगळ्यांनीच नोंद घेतली पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आपण जे या आपल्याला लागूनच महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बाळासाहेबांच्या नावाचा हा महामार्ग देखील राज्य सरकारने जो सुरू केला
जवळपास 10 जिल्ह्यांना प्रत्यक्ष आणि 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्ष जोडणारा, 326 गावांना तालुक्यांना जोडणारा हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण या ठिकाणी सुरू केला आहे. खऱ्या अर्थाने या महामार्गामुळे या ठिकाणी शेतकरी आहेत, आपले व्यावसायिक आहेत, पारंपरिक शेती जे करतात, या ठिकाणी समृद्धी महामार्ग झाल्याने या गावांच्या जीवनशैलीत देखील नक्की बदल होईल. त्यांचं जीवन जे आहे नक्की बदलेल आणि म्हणून त्यांनी लोकांचं आयुष्य कसं पालटेल हे सगळं देखील लेखकांनी आपल्या लेखणीतून टिपलं पाहिजे. एक छान रस्ता जेव्हा गावा शेजारून जातो तेव्हा गावाची दिशाच बदलत असते आणि गावातलं समाजकारण बदलतं, गावातले प्रश्न बदलतात, जुन्यात नवं येऊन मिळतं. हे असे विषय देखील लेखक कवींनी अधिकाधिक हाताळले तर खऱ्या अर्थाने त्याचा फायदा समाजालाच होणार आहे. आणि म्हणून एक माझी सूचना आहे, फक्त हा विषय ग्रामीण भागातील बदलांचा होता. आपली ग्रामीण साहित्य परंपरा फार मोठी आहे आणि दीर्घ आहे. गेल्या काही वर्षामध्ये छोट्या छोट्या गावातून आलेले लेखक आपल्या लेखनातून फार सकसपणे जीवनाची अनुभूती मांडताना दिसत आहेत. आज ग्रामीण बोलीभाषेतून विविधांगी साहित्य निर्माण होत असतं. मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी यासारख्या अनेक बोलीभाषा मराठी साहित्याला समृद्ध करत आल्या आहेत. बोलीभाषा इतक्या गोड असतात की बोलीभाषेतून कोणी शिव्या जरी दिल्या तरीसुद्धा ती भाषा अगदी ओव्यांसारखी वाटते, कारण बोलीभाषेला मातीचा ओलावा असतो, त्यात प्रेम असतं. ती भाषा सरकारी दप्तरासारखी कठीण नसते आणि कायद्याच्या भाषेसारखी जडही नसते. संमेलनाचे अध्यक्ष माननीय आदरणीय न्यायमूर्ती चपळगावकर साहेबांपुढे हे बोलण्याचं मी थोडंसं धीराने बोलतोय की कारण हे साहित्यिकांचं व्यासपीठ आहे कुमार जी, इसलिए मुझे पता है क्या बोलना. आणि न्यायमूर्ती साहेब देखील एक वेगळ्या खुर्चीमध्ये आज आहेत. राजकीय व्यासपीठ नाही याची अनुभूती मला आहे, त्याची जाणीव मला आहे. आणि म्हणून बोलीभाषांचा उल्लेख मी केला. शासकीय पातळीवरून देखील बोलीभाषा संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आणि म्हणून साहित्य प्रसारासाठी, मराठी भाषा विकासासाठी आणि त्याच्या संशोधनासाठी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय पातळीवर कायमच आमचे प्रयत्न सुरू आहेत. साहित्य आमच्या मराठी माणसाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असणं ही सगळ्यांसाठीच महत्त्वाची बाब आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी, मराठी भाषेतील साहित्याच्या समृद्धीसाठी आपलं सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं वचन मी आज या ठिकाणी देतो आहे. आपण सगळेजण श्रेष्ठ आहात आणि या क्षेत्रातले जाणकार देखील आहात. त्यामुळे या संदर्भात आपल्या सूचना ज्या आहेत, आपलं मार्गदर्शन जे आहे, याचं खऱ्या अर्थाने आमचं सरकार जे आहे नेहमीच स्वागत करेल. मराठी साहित्य जगताचे प्रश्न, भाषेच्या विकासाचे आणि संशोधनाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी शासकीय पातळीवरून देखील प्रयत्न करीत राहणं हे देखील आम्ही नक्कीच या ठिकाणी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य समजतो. आणि मगाशी म्हटलं तसं आताचं जग तंत्रज्ञानाचं आहे, त्याच्या जोडीला जागतिक संक्रमणही सुरू आहे आणि जागतिक पातळीवर नोकरी, व्यवसायाच्या, शिक्षणाच्या असंख्य संधी सगळ्यांसाठीच उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रातून हल्ली तर शिक्षण आणि नोकरीनिमित्त विदेशामध्ये जाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय आणि वर्षाकाठी जवळपास 2 लाखाच्या वर मराठी तरुण विदेशात जात आहेत आणि तितकेच तिकडे त्याच्यापैकी बऱ्यापैकी स्थिर सावरही होत आहेत. मला वाटतं खरं म्हणजे हा ओघ जो आहे, हा ब्रेन ड्रेन थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनीच मिळून प्रयत्न केले पाहिजे. परदेशात संधी आहे खरं आहे, पण आपली मराठी माती ही सुपीक आहे. येथे देखील मुबलक संधी आहेत. परदेशात जाणाऱ्या तरुण पिढीला येथेच आपल्याकडे वळवून आकर्षित करून थांबवून या मातीच्या विकासासाठी, पर्यायाने स्वतःच्याही विकासासाठी काय प्रयत्न करता येतील
हे काय पर्याय शोधता येतील याचा देखील विचार समाजाच्या एका प्रत्येकाने एक जबाबदार घटक म्हणून आणि साहित्य संमेलनात देखील साहित्यिकांना देखील विचारवंतांना देखील माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या देशात राज्यात अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होऊन गेली आणि त्यांच्या यशोगाथा साहित्यामध्ये हाताळण्याचं प्रमाण अधिक व्यापक करता येईल का? देश विदेशातील अन्य भाषांमधील मौलिक संशोधनात्मक चरित्रात्मक विकासात्मक प्रेरणादायी साहित्य आपल्या मराठीत मोठ्या प्रमाणावर अनुवादित करता येईल का याचा देखील आपण विचार केला पाहिजे. या गोष्टी कदाचित आपल्याला छोट्या ढोबळ वाटतील, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी अनेकदा समाजामध्ये अनेक मोठे बदल घडवून जातात आणि आपल्याला सगळ्यांना त्याच्यावर विश्वास आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शतकाकडे वाटचाल करते. आजवरची 95 संमेलनं मराठी माणसाचं जगणं समृद्ध करत आली. इथल्या संतांनी, लेखकांनी, कवींनी, विचारवंतांनी महाराष्ट्राचं मराठी माणसाचं मन समृद्ध केलंय. या सगळ्या प्रतिभावंतांचं मराठी माणसावरचं हे ऋण जे आहे कधी न फिटणारं ऋण आहे एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. आम्ही सामान्य माणसाचे प्रतिनिधी आहोत, सामान्य वाचकांचे प्रतिनिधी आहोत. आम्ही तुमचं लिखाण वाचत आलो आहोत आणि आज तुम्हाला पाहायला भेटायचा या ठिकाणी ऐकायला आलो आहोत आणि आपण सारे मराठी प्रेमी आहोत. मराठीचा अभिमान आपणा सर्वांनाच आहे, तो असायलाच पाहिजे. आणि म्हणून आपल्या राष्ट्रगीताप्रमाणेच आपण आपल्या राज्य शासनाने राज्यगीतही आपल्याला हवे अशी चर्चा झाली आणि राजा बडे यांचं जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आपण अगदी आता त्याचा स्वीकार केला आहे आणि त्या राज्यगीतानुसार गरजा महाराष्ट्र माझा असाच गरजत राहू अशी देखील शुभेच्छा सदिच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे अनेक विषय आहेत. मगाशी एक सूचना आली होती आपले आमदार पंकज भोयर आणि आपल्या आयोजकांकडून सेवाग्राम मार्गावर चरखा भवन येथे जे फाईन आर्टने महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं मोठं शिल्प तयार केलं आहे. त्या ठिकाणी महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या जीवनपटावर लाईट फाउंटन अँड लेझर शो राज्य सरकारतर्फे करावा अशी मागणी केली आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे नक्की सरकारच्या वतीने केलं जाईल आणि आपल्या या मागणीचा भावनेचा आदर केला जाईल. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेरील संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं आहे. त्या बाबतीमध्ये आमच्या मराठी भाषा मंत्री केसरकर साहेबांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि महाराष्ट्राबाहेरील देखील संस्था ज्या आहेत त्यांना देखील शासनाच्या माध्यमातून संमेलनाला 25 लाख रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि या ठिकाणी वारकरी संमेलन आहे त्यालाही आपण 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी 3 दिवस होणार आहे आणि हे 3 दिवसाचं साहित्य संमेलन या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण होईल, साहित्याची देवाणघेवाण होईल आणि नक्की या संमेलनाला येणाऱ्या हजारो रसिकांच्या पदरामध्ये भरभरून दान पडेल आणि अशा मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो कुमार जी आपको भी मैं धन्यवाद देता हूँ, आपका भी तहे दिल से स्वागत मैं करता हूँ. और यहाँ पर उपस्थित हमारे दूसरे जो जिन्होंने भी हमारा मार्गदर्शन यहाँ पर दिया, विश्वनाथ प्रसाद तिवारी जी, उनको भी हम फिर बाद में ज़रूर सुनेंगे. आज मौका नहीं मिला है आज क्योंकि कंट्रोल सब साहित्य सम्मेलन के पास है और म्हणून आपल्याला मी पुन्हा एकदा आज मनापासून या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला खूप खूप शुभेच्छा देईन आणि पुन्हा सांगेन की आपलं हे मार्गदर्शन, आपले जे काही सूचना असतील
हे सर्वसामान्य सगळ्यांचं सरकार आहे. त्यामुळे सगळ्यांचाच आदर करणारं हे सरकार या ठिकाणी भविष्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हाच ध्यास घेऊन आम्ही काम करतोय. आणि अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून देखील विचार आचार काही सूचना मार्गदर्शन या ठिकाणी नक्की मिळेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.